पानमळ्याच्या पाणंदीतून जाताना दहिवरानं भिजलेला साडीचा घोळ सावरीत त्या दिवशी उसाच्या शिवारातल्या पाटाच्या पाण्यात पाय सोडून मी बसले होते. तोंडात उसाचं कांड भुरक्या मारीत होतं. जीवाला समाधान देत उसाचं वावर बघताना अनेक आठवणी उसळ्या मारून वर येत होत्या. सोन्याच्या आडभिंतीच्या घरात सोप्यात बसलेल्या मामारायांच्या एक एक गोष्टी सांगताना आई काय काय बोलायची ते मनात घोळत होतं. म्हणताना उसाचा पेरा चगळून चगळून खाताना मी आपल्यालाच विचारलं, नेणता मुराळी जातो वाटेनं खेळवीत, ढग वळवाचा गाळवीत, जरी पटका लोळवीत. यातलं कोणतं एक ठाऊक आहे तुला? तशी आमच्या काळजानं हुंकार घातला. लय गंमत. जाई जुई शेवंतीनी माळ्याच्या मळ्यात हलावं डुलावं, त्या झोकात धाकले मामा आईला भेटायला यायचे. वाटेनं झरी पटक्याचा शेमला लोळवीत, विटी दांडूचा खेळ मांडीत, आला पाऊस अंगावर झेलत, त्यातली सर कशालाच येत नाही. गोष्ट खरी होती. थोरल्या मामाचे वाडे चिरेबंदे, त्याला कौलांच्या कमानी, विटांचे जोते, पैस अंगण. तर आमची आई शेताला जाऊन आली की धुण्याची मोठ डोईवरनं खाली उतरीत आजीला सांगून टाकायची, नदीच्या पल्याड बेट फुटलं लव्हाळ्याचं, बंधूजी राजस मला भेटलं जिव्हाळ्याचं. त्या सरशी राजी खुशीचा काटा त्या दोघींच्या अंगावर फुलायचा आणि आमचं ध्यान त्या आजोळ घरी केव्हाच जाऊन पोचायचं. आमचं शेत नदीकाठाला, पलीकडच्या तीरावर आजीचं माहेर खोची गावात. तिच्या भावाचा पिकता जमीन जुमला, खातपितं घर, गोकुळागत तिथं माणसांची वर्दळ. जाताना येताना कुणी पण सांगावा द्यावा घ्यावा, अगर बघता बघता नदी ओलांडून सहजी बघून यावी हाल हवाल अशातली ती गोष्ट. आजीचा भाऊ लई दांडगा अंगापेरानं, भलं मोठं चक्री पागोटं त्याच्या डोईला, बाराबंदी अंगारखा अंगावर, पायघोळ धोतर, बळीच्या पंखागत कपडे लख लख, मोठमोठे डोळे, तोंडात बघावं तेव्हा पान रंगलेलं. आजीला त्याची लई आगत. छपरात येऊन मूठभर हावळा नाहीतर भाजलेल्या भातवडी संग बचकाभर शेंगा घेऊन आला की तिला आसमान ठेंगणं व्हायचं. अशावेळी शिंक्यावरचा लोण्याचा गोळा काढून भाकरीवर ठेवीत ती बोलून जायची, दिल्यानं घेतल्यानं नाही पुरत ऐरावती, बंधू राजसाची ग्वाड बोलाची रसवंती. आम्हाला त्यावेळी त्यातलं काही कळायचं नाही, पण आजोबा मामानं आणलेला खाऊ मिठक्या मारून खात आम्ही त्यांच्याजवळ बसायचे. त्यांच्या खिशातली चंची काढून सुपारी कातरून दे म्हणायचे. पान खायला पाहिजे म्हणून हट्ट धरायचे. त्यांच्या पिळ्यापिळ्याच्या पागोट्याचे पिळे मोजीत त्यांच्या खांद्यावर बसून आम्हाला तुझ्या घरी ने ना असं म्हणून गळ घालायचे. त्यांच्या घरच्या गोठ्यातील दावणीच्या गाई म्हशीचं निरसं दूध लय गोड असायचं. त्या चवीनं आमची तहानभूक हरपून जायची. झालंच तर त्यांच्या सोप्यातल्या कमानी देवळीतल्या गणपतीला नमस्कार केला की शेवया रांधून मामी आजी तूप गुळात कुस्करून वाढायची. त्यातल्या चवीनं पोट गच्च भरून जायचं. त्या खिरीत दूध एवढं खेळायचं की न चावताच आम्ही त्या शेवया पाहिजे तेवढ्या गट्टम करायचे. लय मजा तिथं. आमच्या इकीचं कौतिक दांडगं. मामी आजी म्हणायची, तुम्ही पोरी दुधावरची शाई हायसा. म्हणजे काय कोणालाच माहीत, पण तिच्या मांडीवर खेळताना कुशीत निसताना तिला येतेला अगत्याचा जीवाभावाचा वास लई झक्कास असायचा. म्हणून आमची आजी माहेरी निघाली की तिच्या पुढं आमचं पाऊल पडायचंच. अशावेळी आमचे मामाराया आम्हाला घोड्यावर पुढ्यात घेऊन त्यांच्या आजोळी घेऊन जायचे. तशी तिथली मावशी आजीची लेक कौतिकानं त्यांच्या आलाबाला घेत ज्याला त्याला सांगायची, घोड्याला घासदानी देते बदाम कुटून, आला परगणा लुटून भाऊराया. तिला सख्खा भाऊ नव्हता, तर ती आमच्या मामांच्यावर जीव टाकायची. सख्खी बहीण काय करेल एवढी त्याची उठबैस करायची. या गीतातल्या प्रमाणे खरंच ती मामाच्या घोड्याला बदाम कुटून घालायची ना. सरगाव तिला हसायचं, वेडाबाई म्हणायचं. पण आमचे मामा शाळा मास्तर,
तिला राजागत वाटायचे ना. म्हणून तर मामाच्या हाताखाली आम्ही पण शिकले सवरलेले थोडेफार. तर तिला आमचं पण कौतिक दांडगं. आम्हाला एक धाकला भाऊ, सावळी मूर्ती, पण लय गुटगुटीत, देखणे पण, टपोरे डोळे, हसतमुख, लिहिण्या वाचण्यात हुशार, वडीलधाऱ्यांच्या आगतीचा. तर त्याला बघून तिथली म्हाताराई त्याच्यावरनं आलावाला उतरीत कानशिलावर बोटं मोडीत म्हणायची, मोठ्ठनी मोठ्ठं डोळं तुझ्या डोळ्याची मुरत न्यारी, हौशा बंधू माझा चंद्र ढगात गिरक्या मारी. पुस्तक वाचताना त्याची नजर इकडून तिकडं वावरते, त्यातला तिला कोण आनंद. चिक्कार ढगांच्या घोळक्यानं आभाळात चंद्राभोवती रिंगण घालीत पळावं, त्यातला हा प्रकार वाटायचा तिला. टाळाच्या टोपणागत तिला याचे डोळे दिसायचे, म्हणून ती याला शिरीहरी म्हणायची. शेतातल्या गवताच्या भाऱ्यावर बसून ह्यानं गलोल खेळली की तिचा जीव एवढा व्हायचा. म्हणून ती मला सांगायची, तुझी बहीण भाऊ एक डब्यातलं मोती, अगे एकमेकांची आगत असावी. आणि मग सहजीच तिच्या मनीचा पारवा घुमायचा. शीतल सावली ग ती का बाभळ बाईची, शेजीला किती सांगू मया आगळी बंधुजीची. आमच्या मळ्यातल्या शेतात भली दांडगी विहीर, तिच्याजवळ फुललेली बागशाही, वडा पिंपळाची सावली, डेरेदार आंब्याचा मांडव, बाभळाचं बन. तिथं आम्ही पोहायला खेळायला गेलेले हिला आठवायचे. त्यातून आमच्या बाप्पाजी दयाळा एकी हिला लई गोडी. त्यांची ती मावशी. सणासुदीगत केव्हा तरी ती आमच्याकडं आली ना आणि सवड सापडली तर आमचे अण्णा मोठ धरायचे. तात्या मोठ्यावर असायचा. दोघांची गीतं मग रंगायची. तशी हिचे पण ओठ हालायचे. बारव हिरीवरी सये पारव घुमत्या ते, तायता बंधूजीचं नंदी मोटेला झुलत्या ती. कौतिकाचा भडीमार व्हायचा. ज्याला त्याला तिला म्हणावं की भाऊ असावे तर असे जीवाभावाचे, देऊन घेऊन काय बी पुरत नाही, एकमेकाच्या बोलाचा आधार पाहिजे. अशा वेळी ती आपल्या गीताला कुरवाळत सांगायची, माझा ग साद बाई वाऱ्यानं ऐकू गेला, तायता बंधूजीनं घोडा मैदानी उभा केला. भावाईकी तिला लय अभिमान. घरात कुठलं घोडगाडं आले हो, पण सायकलला ही घोडा म्हणणार. आणि आमचे अण्णा शाळा मास्तर, तर समोरल्या सोप्या रांगोळी वजा ज्यानं, हौशा माझा बंधू वाचितो वर्तमान. असला अभिमान ही ओठावर खेळवायची. त्यामुळं चौ सोपी वाड्याला लई शोभा यायची. आमच्या प्रत्येक कोण्याला काहिलेल्या चुलत मालत्यांच्या घरातून ही वावरली म्हणजे गोकुळ नांदायचं आमच्या वाड्यात. म्हणून ते आमच्या आत्याला शिकवायचे, खांद्यावरला पदूर डोईवर मी झोकीला, शेताच्या बांधाला बंधुराया मी देखीला. असा धाक बाळगावा पोरी, अवक्षाला बरकत येते. आपण हाय तर भाऊ हाय, आणि भाऊ हाय तर आपण बी हाय. अगं पोरी, धनती संपदा ग पडती सांदीच्या सुगडात, बंधू राजस माझे हांडे दिसती उजेडात. अशातली गोष्ट असते. आपण ती मानावी, जीवापलीकडं जोपा करावी तिची. कळलं? त्या उपर ज्वारीनं भरलेल्या पोत्याला टेकून बसलेले आम्ही पोरं सोरं सगळे नुसतं करायचे. कारण आमच्या थोरल्या काकांना बघून ही जेव्हा तेव्हा म्हणायची की हजाराचा घोडा सये 150ची झुलं, वरी गुलाबाचं फुलं भाऊराया. तर तिनं आम्हाला बी तसं म्हणावं असं वाटायचं. म्हणून तिच्याकडं बघत बळदाला टेकून बसलेल्या तिला आम्ही म्हणायचे, ए आमची पण गीतं म्हण की ग. तशी ती सांगून जायची, माझा ग अंगलोट जाईच्या फोकावानी, बया माऊलीनं जोपा केली या लेकावानी. पण त्यावेळी तिच्या नेत्रकडा ओल्या व्हायच्या, काळजात कालवा कालो व्हायची. तिला भडभडून यायचं. तिच्या धाकल्या बहिणीला झालेला जाच कास तिला आठवायचा. दुपारचं ऊन घाटी डोंगर कोण घेतो, बहिणी कारणी भाऊ येतो. सासूची खुसपूस, नवऱ्याची कुरकूर, जावानंदांचे ठोसके ऐकून ऐकून हाडं कातडं एक होस्तवर जीवाला लावून घेणारी तिची बहीण लई सोशिक. म्हणून तिला कोणी विचारलं भावाचा सांगावा घेऊन येत तर तिनं म्हणावं की
बंधूजी विचारतो बहिणा सासूरवास कसा, बरम्या लिहून गेला तसा. बस एवढंच. त्यावरून काय ते समजावं. कोयाळ बोलतेल्या तिनं आल्या वाटसरूजवळ भाषा करावी. माझ्या ग दारावरनं हिरव्या रंगाचा राघू गेला, सांगते बंधू तुला त्याच रंगाची चोळी मला. म्हणजे येऊन भेटून जा म्हणावं आणि त्यानं पण सांगावं पोचताक्षणी वेळ काळ न बघता यावं. तर घोडी खिंकाळली केवढ्या राती आली, जीव किती भ्याला भाऊराया. अशातली गत होऊन बसावी. निर्मळ गंगेच्या पाण्याची पवित्रता धारण करतेलं बहीण भावाचं नातं, तर त्याऐकी एकमेकांच्या काळजात शिरून पोटभर बोलावं अशातली वस्तुस्थिती. पण बोलतीये कुठली? नुसतं डोळ्यांनी काय ते ओळखावं. थरथरत्या ओठांनी कोणती एक साक्ष द्यावी. आणि हात भरला काकणानं, कान भरले कापानं, ताटी घाली तो मोती पवळी बंधू राजस हौसेनं. अशातल्या कल्पनेत घुसून जात आनंद मानावा. वेळ पडलीच तर मग पिकला हुंबर शेंडा बुडका ग लाल, हौशा बंधूजीची चौथाई याची चाल. आपल्याला हा मोठा आधार आहे या विचारानं तिनं स्वतःला सावरावं. जातील हेही दिवस म्हणून आपली समजूत घालावी. अशावेळी दारी खेळतेल्या चिमण्यांना मुठमुठ चारा फेकीत, दाणे घालते मी तुम्हाला माझ्या ग अंगणात, भावाची आणा मात चिमण्यानो, असा पदर पसरावा. शिवाय माझे की आयुष्य कमी करूनी मारुती, घाल 100वरती भाऊराया, असलं बोलणं करीत उगवतीला हात जोडावेत. देवाला साकडं घालावं. आणि तेवढ्यानं नाही भागलंच तर मग माहेरच्या वाटेनं सहे काट्याचं काटवानं, नेनत्या बंधूसाठी घेते नवसाचं लोटांगण. अशातली गोष्ट घडवून आणावी. आपल्या भावाचं चांगलं होऊ दे म्हणून प्रार्थना करावी. त्याचबरोबर पाण्याला आली नार तिची घागर सूर्या डोल, सावळा भाऊराया सये गारुड्या विद्या बोल. या परीनं तो नादावून जाऊ नये म्हणूनही तिचा जीव वाराहुरा व्हावा. म्हातारा आईच्या असल्या काळजातल्या बोलण्याची सरसरून आठवण आली तशी मग त्या दिवशी मी हातातलं उसाचं कांड फेकून देत ताडकीने तिथून उठले. सैरावर पळत जाऊन तिथल्या धनलक्ष्मीला कळवळून हात जोडीत सांगून टाकलं, बयो मला भाऊ पाहिजे, मला भाऊ पाहिजे. अगं आमचं मन लई मोठं, लई मोठं. म्हणूनच तुला सांगते की नको धन, नको मुद्रा, नको मोती यांचे हार, देई प्रेमाश्रूंची धार भाऊराया. असा माझा मनोभाव आहे. तर लक्षात घे की माझ्या या सुखाच्या सागराला तू नीट सांभाळ. मला इथलं काही नको आहे, काही नको. माझी एकच मागणी तुझ्याजवळ राहील बयो. दूरच्या देशीचा शीतल वारा आला, सुखी मी ऐकला भाऊराया. बस एवढंच माझं मागणं तुझ्यापाशी वयो. आणि थेट घरच्या वाटेला लागले. तशी अवशीतच गाईचा गाई राख्या, म्हशीचा बाळनंदी, सावळा भाऊराया पावा वाजवी पानंदी. माझा मनमोर असा वाटेत भेटल्या कारणानं खुशीनं मी दोडक्यागत फुगले. त्यावेळी काय वाटलं कसं सांगो. पिकल्या सीताफळागत चव धारण करतेल्या या गाठी भेटीचं कुठं बोलायचं असतं काय देवा. झाकली मूठ 1.25 लाखाची असते नवं.